मम्मी साहेब, अहो पंक्ती तर सगळ्या उठल्या. कोणी जेवायचं राहिलंय का? हे ताट कोणासाठी घेऊन चाललंय? अगं ते मी हे आपलं आमरे, अगं ती पक्ष्यासनी घास घालाय चालल्या त्या, त्याच्यासाठी आणलंय. होय होय, त्याच्यासाठीच. अहो मम्मी साहेब, पण पक्ष्यांना घास तर श्राद्धाला घालतात ना. आणि आपला तर साखरपुडा आहे. नाही म्हणजे असं पक्ष्यांना घास कोण घालतं साखरपुड्याला? होय आमरे, म्हणजे श्राद्धाला आपल्यात घास घालायची पद्धत आहे. आणि मम्मी साहेबांच्यात का नाही असं शुभ कार्य ही असलं का नाही की समध्या पक्षासनी घास घालते त्या, हाय का नाही मम्मी साहेब? हे एकदम बरोबर बोलले आत्याबाई. अगं आमच्या लग्नात बी तसंच केलं होतं. आमच्याच काय जयद्या सपनीच्या लग्नात पण करे अख्ख्या साताऱ्यातलं चिमण्याला बी दाना खाऊ घातलं होतं. आता जरा ऊन कमी झालंय ना, मग तेव्हा म्हणलं चिमण्या खाली येतील, मग त्यांना खाऊ घालावं म्हणून आले होते बघ मी. नाही पण मम्मी साहेब, पक्ष्यांसाठीच देताय ना, तर मी असं झाकून पाकून कशाला नेताय? अगं म्हणजे ते दान करताना झाकरत द्यायचं असतंय ना, असं दाखवून देत नाहीत. हा, दाखवायचं नसतं. हा म्हणून ते झाकूनच द्यायला लागले ना. हा मरे, तू लहान आहेस, तुला नाही कळत. जा तिकडं मंजरी सोबत शिल्पी काढ. आता एवढा चांगला दिसाय ना, जा तू. मी नाते बरं झालं बघा आता तुम्ही आलाय ती, म्हणजे तुमच्याकडचं बी कुणीतर आहे ना दान देताना. चला आपण दोघी जणी मिळून देऊ. हा चला चला आमरे, जा तू, जा जा. चल. मम्मी साहेबांच्या घरच्या प्रथा आत्याला कशा काय माहिती? कुठला पण प्रश्न विचारला की मम्मी साहेबांच्या आधी आत्या कशी काय उत्तर देत होती? मला काहीतरी घोळ वाटतोय ह्यात, काहीतरी गडबड नक्कीच. मंजिरी, गोड दिसत नाहीस बर का तू. छान झाला बर का कार्यक्रम. होय, अहो एकाच दिवसात इतकं चांगलं नियोजन केलं. जेवण म्हणा, विधी म्हणा, सगळं उत्तम पार पडलं बघा.